रामकृष्ण हरी. स्थानिक लोक ज्यावेळेस आपल्या घरी दिंडी येते त्यावेळेस अशा प्रकारे त्या दिंडीचं स्वागत केलं जातं. जे वारकरी आपल्या घरी येणार आहेत याचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. पावलोपावली पदोपदी दिंडीच्या आगमनाची, पालखीच्या आगमनाची तयारी असते आणि ज्या लोकांच्या घरी वारकरी राहणार असतात ती लोक अशा प्रकारे दिंडीचं स्वागत करण्यासाठी फुलांच्या पायघड्या घालतात आणि सोबत जेवायची वगैरे व्यवस्था करतात. हे पाहता इथं शिरसाई इंजिनिअरिंग वर्क्स म्हणून एक इंजिनिअरिंग वर्क कंपनी आणि त्यांच्या माध्यमातून इथं वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांचे तंबू इथं लागलेले आहेत आणि संपूर्ण त्यांनी स्वागताची तयारी करून ठेवलेली आहे. तर इथं आपण बघत आहात, इथं बघत आहात शिरसाई इंटरप्राइजेस मध्ये इथं दिंडीचे आयोजन केलेलं आहे. इथं दिंडी मुक्कामासाठी असते, तर त्यांच्या भोजनाची आपण इथं व्यवस्था करत आहोत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की तिथं किती त्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तिकडे पण तुम्ही बघू शकता की त्यांच्या राहण्याची किंवा ह्याची पण व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे. ह्याच्यासाठी डेकोरेशन पण आम्ही केलेलं आहे आणि थोड्याच वेळात इथं दिंडी पण येणार आहेत. मग त्याचं सहर्ष स्वागत पण आम्ही करणार आहोत. वर्षभर आम्ही याची वाट पाहतो आणि हा खूप सुवर्ण क्षण असतो आमच्यासाठी. आम्हाला खूप आनंद होतो ही दिंडी पाहताना. तुम्ही पण या मीडियमच्या द्वारे अनुभव घेऊ शकता व दर्शन पण घेऊ शकता. धन्यवाद. आणि ही सगळी मंडळी आता आपली दिंडी येण्याची वाट पाहत आहेत. हे सगळे वयस्कर लोक पुढे येतात आणि पूर्ण वारीची चालणाऱ्या माणसांची सोय कशी होईल या दृष्टिकोनातून यांचा सर्वतोपरी प्रयत्न असतो. खरं तर ही मंडळी हीच दिंडीचा कणा आहेत, कारण सगळं नियोजन गेले महिनाभर नियोजन हे सगळी लोक करत असतात आणि यांची कष्ट खूप असतात. पुढे येऊन दिंडीला स्वयंपाकाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था करणारी ही बुजुर्ग मंडळी ही अनेक वर्ष पायी चाललेली आहेत. परंतु आता पायी चालणं होत नाही, तरी सेवा घडावी आपल्या हातून काहीतरी, म्हणून ही मंडळी पुढे येतात आणि जिथं मुक्काम असतो तिथं सर्व व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था ही मंडळी पाहत असतात. हळूहळू खेळा. हा काढा ना, घ्या ना. मगाशी बसून जसं केलं होतं ना, बसून केली होती ना मगाशी तशी.
फास्ट खेळा खेळा पास नाही पडणार.